जळगाव जिल्ह्यात महामार्ग 9 चिखलाचा रस्ता धरणगाव ते चोपडा वाहतूक ठप्प। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकाच बाजूने वाहतूक, पावसामुळे वाहतुकीचा खेळ खडंबा। नाशिक जिल्ह्यातील कडवणला 15,500 शेतकऱ्यांना पावसाचा फटका, जवळपास 5,100 हेक्टर क्षेत्रावर नुकसानीचा प्राथमिक अंदाज। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार बरसला, होत्याचे नव्हते करून गेला। जिल्हाभरात पावसाचा जोर, सोयाबीन, भात, मका, मिरची पिकाला सर्वाधिक फटका, शेतातून वाहिले पाट। नंदुरबारात चौकामध्ये गुडघ्या एवढे पाणी। धुळे जिल्ह्यात डॉक्टराचा मृत्यू, नातेवाईकांवर कारवाई करावी, IMA संघटनेचे जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन। अहिल्यानगर जिल्ह्यात पुणे येथील जैन मंदिर बोर्डिंगचे बोगस खरेदी खत रद्द करा, जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल जैन समाजाचा मोर्चा। जळगाव जिल्ह्यात चोपडा शहराबाहेरील शिरपूर बायपास जवळील रणगाडा चौकात मध्यरात्री सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास रस्ता लुटीच्या तयारीत असलेले 7 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली। नाशिक जिल्ह्यात पुण्यातील जैन ट्रस्ट जमीन विक्री प्रकरणी जिल्ह्यात ठिकठिकाणी जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा, मालेगावी येथे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नंदुरबार बस आगारासाठी 10 शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल झाली असून त्यांचा शुभारंभ आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला। धुळे जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका, पिकांचे झाले मोठे नुकसान। सलग 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कांदा, मक्का, ज्वारी पिके पाण्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे काँग्रेसने जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, संगमनेरात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमुखी मागणी। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे बसस्थानकातील खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे वाहून जाणाऱ्या युवकाचे वाचविले प्राण, अग्निशमन दलाची कामगिरी, गुलाटी नदीवर घडली घटना। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून 1 कोटींची दागिने लपास, शहादा ते बुडी गव्हाण दरम्यान पिस्तूल दाखवून लूट। धुळे जिल्ह्यात जलद गतीने खटला चालवीत कारवाई करा, डॉक्टरची आत्महत्या, इंदिरा महिला मंडळाची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या प्रवासासाठी एकाच दिवसात 287 बस केल्या उपलब्ध, पुणे नाशिक मुंबई मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे शेतकरी वैतागला, रब्बीनंतर खरीपही गेला वाया, नवीन हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा, पावसाचे सत्र थांबत नसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान। नाशिक जिल्ह्यात धरणे भरली, शेती फुलणार, रब्बी हंगाम साथ देणार, जिल्ह्यात 76,575 हेक्टरवर रब्बीचा पेरा प्रस्तावित। नंदुरबार जिल्ह्यात शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ, फसवणूक टळेल, पावतीने कायदेशीर आधार मिळेल। धुळे शहरासह जिल्हाभरात सलग 3 दिवसापासून पावसाने थैमान घातले, त्यामुळे शहरातील रस्ते कोळीने जलमय झाले। अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातील पुणतांबा येथे ग्रामीण रुग्णालयात महिला पुरुष एकाच वार्डात भरती, पुणतांबा येथील स्थिती, दरवाजे खिडक्या मोडल्या, स्वच्छतागृह बंद, रुग्णांचे हाल। जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सोमवारी सकाळी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथे राज्यातील पहिला गाव दिवस चांदोरीत साजरा, नात्यांच्या आठवणींचा आणि माणुसकीचा उत्सव। ऋतुमानानुसार आरोग्याकरिता आवश्यक फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात, थंडीच्या दिवसात बाजारात पेरू सहज मिळतात। धुळे जिल्ह्यात पिंपळनेरातील पाईपलाईन गटारीच्या कामाबाबत तक्रार, गढूळ पाण्याने नागरिक त्रस्त, घरांना धोका। संजय गांधी निराधार योजनेला डिजिटल रूप, अर्ज ट्रॅकिंगची सोय, घरपोच आदेश, तहसील संजय गांधी योजनेच्या शाखेतर्फे निराधार मित्र ॲप विकसित, राज्यात राबविणार। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरात गजानन महाराज की जय अशा घोषणा देत शनिवारी अंमळनेरहून 13वी शेगाव पायीवारी भक्तिभावाने आणि उत्साहात मार्गस्थ झाली। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची आमदार आहेर यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी खेतिया येथे आंदोलन केले। धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील 2002 बॅचचा स्नेह मेळावा, माजी विद्यार्थ्यांची शाळेला डिजिटल लॅबची भेट। अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक येथे प्रसूतीपूर्व काळात मातेने पोषण आहार, शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, मातेने फॉलिक ॲसिड घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन डॉक्टर शर्मा कुलकर्णी यांनी केले। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील लिंगायत कोष्टी समाजाच्या मेळाव्यात 24 वधू व 53 वर उमेदवारांचा परिचय, 6व्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यात मान्यवरांची उपस्थिती, समाज हिताबाबत चर्चा।
नाशिक जिल्ह्यात कांदा पाण्यात मक्याच्या कणसाला फुटले अंकुर. वणी परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. देवनंदीला महापूर, शेतकऱ्यांचे नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी येथे लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवी हवीशी वाटते. माध्यमिक विद्यालयाची गोष्ट काही ओरज असते. याच्या प्रतिसादात माध्यमिक विद्यालयाच्या झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. धुळे तालुक्यातील कुंडाणेवार आणि दहवेलमध्ये धाडसी घोरपडी. 2.5 लाखांचा मुद्देमाल लपास. पोलिसात गुन्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोदेगाव येथे फुटलेला बंधारा रस्त्याला भगदाड. जगायचं कसं? बोदेगावातील शेतकऱ्यांचा सवाल. आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे नूतन विद्या मंदिर अंजाडे शाळेच्या मार्च 2001 बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. 25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेला वॉटर कूलर भेट दिला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी. तहसीलदारांना दिले निवेदन. नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटातील दरड पूर्णपणे हटवली गेली नसल्याने मोठी वाहने अद्यापही जाऊ शकत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी रात्री घाटात दरड कोसळली होती, त्यामुळे वाहतूक ठप्प होती. मातीचा भराव काढण्यात आला असला तरी मोठे दगड हटवले गेले नसल्याने वाहतुकीची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करा. विविध संघटना व शेतकऱ्यांची एल्गार मोर्चातून मागणी. तहसीलदारांना दिले निवेदन. अहिल्यानगर जिल्ह्यात शासनाने तातडीने सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करावीत. भारतीय जनसंसदची मागणी. विक्री केलेल्यांना फरक द्यावा. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात शिवशक्ती चौकात वीज कंपनीचे ट्रान्सफॉर्मर व विद्युत पॅनल उघड्यावर आहेत. या ठिकाणाहून रोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व लहान मुले जातात. मात्र महावितरण कंपनी आणि पालिका प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. नाशिक जिल्ह्यातील जळगाव फाटा ते करंजगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे. अपघातांचे प्रमाण वाढले. प्रवाशांचा संताप. तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. नंदुरबार तालुक्यातील नांदरखे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या ग्राम संसद भवनाचे उद्घाटन शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख एड राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील मालपूर येथील नूतन विद्यालयाच्या 2008च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी 17 वर्षांनी स्नेह मेळावा साजरा केला. या मेळाव्यात वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी भूषण पाटील यांनी ही संकल्पना मांडली. फटाक्यांचा दूर नाका तोंडात गेला. कानही ठणकला. रुग्ण वाढले. आवाजामुळे अनेकांना श्वसनाचे विकार. दमा असणाऱ्यांना होतोय त्रास. जळगाव जिल्ह्यात हळूहळू बरीच पार्टीचे आयोजन करण्यात येत असून विविध शाळा महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे भरू लागले. वडील वारले, पतीही नाही हयात. लाडक्या बहिणीची अडचणीत. EKYC होईना. सरकार काय उपाय करणार? सर्व्हरच्या भरोश्यावर रात्रभर होते जागरण. रेल्वे स्टेशनकडे जायचे कशाला? पोस्टातूनच बुक करा तिकीट. देशभरातील 333 पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट बुकिंग करण्याची सेवा प्रवाशांना झाली उपलब्ध. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागण्यासाठी नागपूर येथे 28 ऑक्टोबरपासून शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, अजित नवले, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री रविकांत तुपकर, विजय जावदिया यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने सरकाराविरोधात महाएल्गार आंदोलन पुकारले.